एकदम भरात आलेला आंब्याचा सीझन बघता बघता हळूहळू कमी होऊन जात आहे। मग ह्याच आंब्याला वर्षभर माझ्या आठवणीत ठेवण्यासाठी ही माझी सगळ्यात आवडीची रेसिपी जी मी नेहमी बनवते आणि या रेसिपीमुळेच माझ्या घरातलं सॉस वापरण्याचं प्रमाण एकदम कमी होतं। कारण अगदी ब्रेड सोबत सुद्धा, पराठ्यासोबत, धपाट्यासोबत कशासोबतही ही जी रेसिपी आहे ती चालते। त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा 2 किलो आंबे घेतलेले आहेत। थंड पाण्यामध्ये आंबे 1 तास भिजत ठेवायचे। त्याच्यामुळे काय होतं, वर जो आंब्यावर चिकटलेला सगळा रुचिक आहे तो निघून जातो। आंबे स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायचे, त्यानंतर कोरडे करून घ्यायचे, बिलकुल यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे। त्यानंतर वरचा जो देठाचा भाग आहे तो या प्रकारे चाकूने कापून घ्यायचा। यामुळे काय होतं, देठाची जी रुचिकाची चव आहे ती आपल्या रेसिपीमध्ये लागत नाही। त्यानंतर आंब्याच्या साली काढून घ्यायच्या। या प्रकारे साली फक्त वरवर काढायच्या नाहीत, एकदम खरडून पूर्ण आंब्याच्या साली काढायच्या। जो काही हिरवा भाग आपल्याला दिसतोय हा बिलकुल ठेवायचा नाही, एकदम पांढरट कैऱ्या आपल्याला करून घ्यायच्या। यामुळे काय होतं, आपल्या मुरंब्यामध्ये हिरवटपणा येत नाही, त्याला कलर खूप छान येतो। त्यानंतर मी हे आंबे एकदम किसून घेतलेले आहेत। शक्यतो होईल तेवढं गोडाचे आंबे वापरण्याचा प्रयत्न करायचा, त्यामुळे काय होतं, आपल्याला साखर कमी वापरावी लागते। आंबट मुरंब्यासाठी आंबे बिलकुल वापरायचे नाहीत। मी इथे 1 किलो आंबे खिसून घेतलेले आहेत। 2 किलो पैकी 1च किलो घेतलेले आहेत। त्याचा खीस कढईमध्ये घालायचा, मीडियम गॅसवर फ्लेम चालू करायची आणि मी इथे 1 किलोसाठी 1/2 किलो साखर वापरलेली आहे। माझे आंबे गोड आहेत त्यामुळे मी 1/2 किलो साखर वापरली आहे। आंबट आंबे असतील तर तुम्ही अर्धा किलो साखर वापरू शकता, त्या जागी तुम्ही गूळ सुद्धा तेवढाच वापरू शकता, काहीच हरकत नाही। या प्रकारे साखर व्यवस्थित मेल्ट झाली आहे। कमी गॅसवर याला व्यवस्थित शिजू द्यायचं 20 ते 25 मिनिटांसाठी। त्यानंतर याला छान सुंदर कलर आणण्यासाठी इथं आपण एक ट्रिक वापरणार आहोत। थोडंसं केशर मी घेतलेलं आहे, हे केशर मुरंब्यामध्ये नेहमी घालायचं, यामुळे कलर, टेक्स्चर आणि चव अप्रतिम लागते। खूप असा केशरी याचा कलर येतो, बिलकुल आपल्याला कलर वगैरे टाकायची गरज वाटत नाही। एकदम ग्लासी असं टेक्स्चर याचं येतं, तुम्ही बघू शकता किती छान मस्त सुंदर कलर या मुरंब्याला आलेला आहे। आता तुम्हाला जर खूप लगेच एका महिन्यात मुरंबा खायचा असेल तर तुम्ही या प्रकारे ठेवू शकता आणि खूप दिवस जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर थोडासा अजून तुम्ही घट्ट याला बनवू शकता। पण माझ्या घरी ब्रेडला वगैरे लावून मी मुरंबा खाल्ला जातो, त्यामुळे मी याला खूप घट्ट बनवत नाही, थोडंसं सैल ठेवते, त्यामुळे तो व्यवस्थित पसरला जातो। या प्रकारे मस्त थंड करून त्याला वर्षभर काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवायचं, बिलकुल खराब होत नाही। रेसिपी ट्राय करून नक्की बघा, आवडल्यावर कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। मोनिकाज कॉर्नर मराठी।